नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे PM किसान योजनेचा 22वा हप्त्याची एक नवीन अपडेट आलेली आहे. आणि बऱ्याच दिवस झालेले आता हप्त्यामध्ये खंड पडलेला आहे, आपण पाहत आलेलो आहोत. आणि त्यामुळं मग एक शेतकऱ्यांना एक आतुरता लागली आहे, आता हप्ता कधी येणार, काय येणार, मग दोन्ही संघच येतील का, आगमागं येतील, मग नेमका काय अडचण, काय हप्त्याला का विलंब होत आहे, ऐका नाही, अशा शंका कुशंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे एक त्यासाठी एक नवीन अपडेट आपण काय केलं आहे, आज घेऊन आलेलो आहोत. आणि एकत्रित 4,000 रुपये मिळणार का, वेगवेगळे दोन दोन ह्याचे, मग टायमाने दोन दोन ह्याचे हजाराचे दोन वेळेस हप्ते पडणार, हे सर्व गोष्टी काय करणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर ह्या व्हिडिओला जर लाईक आणि ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवनवीन येणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोपी जाईल आणि आपल्याला ती महत्त्वाची माहिती होईल. त्यामुळं मग लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचण्यास सोपे जातील. ठीक आहे, आता बघा तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची जी आस लागली आहे, ती काय होणार आहे, तुमची लवकरच पूर्ण होणार आहे. आणि एकत्रित 4,000 रुपये तुमच्या खात्यावर येऊ शकतात. त्यामुळं मग आता काही नियम वगैरे अटी काय केलेल्या आहेत, परत शासनाने काय केलेल्या आहेत, घातलेल्या आहेत. परत काही शेतकरी काय केलेले आहेत, मध्यंतरी जवळपास बरेच शेतकरी PM किसानपासून वंचित ठेवलेले आहेत आणि राहणार पण आहेत. बरेच वेगवेगळे नियम वगैरे अटी लावलेले आहेत. काही घरामध्ये शेतकऱ्यांच्या PM किसानचे एकापेक्षा जास्त असेल तर त्यांनाही वेगळा नियम. त्यानंतर पती पत्नीचा असेल, PM किसानचे हप्ते चालू असेल तर त्यांनाही वेगळा नियम. असे वेगवेगळे नियम काय केलेले आहेत, शासनाने नियमावली तयार केलेली आहे. त्यानंतर एक आता ॲप आणला आहे, महाविस्तार ॲप. आणि ते महाविस्तार ॲप जर तुम्ही शेतकऱ्यांनी जर डाउनलोड नाही केलं तर तुमचे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता PM किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे ती केंद्र सरकारने चालू केलेली आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी यांनी चालू केलेली ही योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना शिंदे साहेबांनी चालू केलेली आहे. ह्या दोन्ही योजनेचं तुम्हाला जर पात्र राहायचं असेल आणि हप्ते जर अविरतपणे चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला अगोदर महाविस्तार ॲपचं काय करावं लागणार आहे, डाउनलोड करावं लागणार आहे प्ले स्टोअरवर जाऊन. त्यानंतर तुम्हाला मग ते ओपन करून फार्मर ID च्या साह्याने त्याला लॉग इन करावं लागणार आहे. आणि लॉग इन केल्यानंतर मग तुम्हाला काय होणार आहे, त्याच्यामधली जी माहिती आहे ना, पिकाविषयक माहिती, तुमची बाजरी, गहू, ज्वारी, कापूस, ऐका ना, ह्याच्या जेवढे पिकं तुम्ही तुमच्या शेतीमध्ये पिकवता त्याविषयी सर्वात मोठा सल्ला त्या ॲपमधून भेटतो. त्यानंतर आणखीन बरंच काय आहे त्याच्यात, मग तुमचं भाव वगैरे हमी भावाचा असेल. त्यानंतर तुम्हाला शेतीविषयक सर्व योजनाची माहिती, पिकाची सर्व माहिती त्यामध्ये काय होणार आहे, मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला महाविस्तार ॲप सर्व शेतकऱ्यांना, जे पात्र आहेत शेतकरी, ज्यांना PM किसानचा हप्ता येत नसेल, येत असेल, असे दोन्ही शेतकऱ्यांनी ज्यांच्या नावावर जमीन आहे, ज्यांनी फार्मर ID काढला आहे, मग हे महाविस्तार ॲप सर्वच गोष्टीसाठी, नुसतं PMसाठीच नव्हे तर पोखरा योजनाचा लाभ, त्यानंतर अनुदान, अतिवृष्टी, पीक विमा, ह्या सर्वच गोष्टीसाठी काय लागणार आहे, हे ॲप इन्स्टॉल केलेलं लागणार आहे, लॉग इन केलेलं लागणार आहे. ते लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा फार्मर ID असणं आवश्यक आहे. आणि त्या फार्मर ID च्या साह्यानेच मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे महाविस्तार ॲप लॉग इन करावं लागणार आहे. आणि त्यामुळं मग जे शेतकरी राहिले असतील त्या महाविस्तार ॲपपासून वंचित, ज्यांनी अद्याप महाविस्तार ॲपच डाउनलोड केलं नसेल, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ काय महाविस्तार ॲप डाउनलोड करून लॉग इन करायचं आहे. मग जर जमत नसेल तर आपल्या जवळच्या शेतसुविधा केंद्रात जाऊन संपर्क करायचा, त्यांची मदत घ्यायची. एवढं काय अवघडचं काम नाही ते. पण जर जमत नसेल तर मग तुम्ही काय करू शकता, कुणाच्या तरी दुसऱ्याच्या मदतीने तुम्ही ते महाविस्तार ॲप डाउनलोड करून ते लॉग इन करू शकता. ठीक आहे, तरच तुम्हाला बाकीच्या योजनाचा, ज्या शेतकरी योजना आहेत ना, शासन काय करतं, नवनवीन नियम लावतं. पहिल्यांदा फार्मर ID, आता महाविस्तार ॲप, ते दोन्ही आणलेलं आहे.
ते डाउनलोडच करावं लागणार आहे, तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. असंही काय केलं जातं, सांगितलं जातं आणि ते नियमानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे, चालावं लागणार आहे. तरच आपल्याला शासनाचे जे केंद्र सरकारचे असते आणि राज्य सरकारचे असते आणि ज्या शेतीविषयक योजना ज्या आहेत ना, मग तुमचं फळबाग असेल, चिक्कू असेल, आंबा असेल, कोणत्याही शेतीविषयक योजनेचा लाभ घ्यायचं ठरलं, फार्मर ID, महाविस्तार ॲप इन्स्टॉल करावंच लागणार आहे. हे सक्त असे सूचनासुद्धा काय केलेल्या आहेत, महसूल मंडळामार्फत, कृषी विभागामार्फत दिलेल्या आहेत, आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण त्या वाचलेल्या बी आहेत. सोशल मीडियाच्या सहाय्याने म्हणा, कोणीतरी आपल्याला सांगितलेलं आहे, पण तरी पण आपण काय केलेलं आहे, त्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. तर दुर्लक्ष करू नका. PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्त्यासाठी आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा एकत्रित पडू शकतो. त्यामुळं मग हा महाविस्तार जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करणं गरजेचंच आहे आणि करावाच लागणार आहे. आणि काही शेतकऱ्यांनी तर फार्मर ID सुद्धा काढलेला नाही आणि मग फार्मर ID काढलेला नसल्याने, काहींनी महाविस्तार ॲप डाउनलोड केल्या नसल्याने असे बरेच शेतकरी आहेत आणि ते ह्या हप्त्यापासून 100% वंचित राहणार आहेत. काहींनी फार्मर ID काढा तर महाविस्तार ॲप डाउनलोड केलेलं नाही. काहींनी महाविस्तार ॲप डाउनलोड केलं आहे, तर मोबाईलच्या साहाय्याने लॉग इन केलं आहे, पण तुम्हाला ते लॉग इन फार्मर IDच्या साहाय्यानेच करावं लागणार आहे. तरच तुमचं ते त्याला लॉग इन होणार आहे, अटॅच होणार आहे. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेत आणि ज्यांना जर समजा PMचा नसेल, नमोचा येत नसेल, तरी काही अडचण नाही. नवीन रजिस्ट्री झालेले शेतकरी आहेत. काही ना PM, आता बरेच शेतकरी म्हणतील आम्हाला PMचा हप्ताच येत नाही, मग आम्हाला महाविस्तार ॲपचं करायचं काय? काय गरज आहे ते डाउनलोड करायची? ऐका नाही, असं आहे तर तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जरी हप्ता येत नसला तरी तुम्हाला ते ॲप महाविस्तार डाउनलोड करावं लागणार आहे, लॉग इन करावं लागणार आहे. जे नवीन रजिस्ट्री झालेले आहे, या अगोदर त्यांच्या नावावर जमीन नव्हती त्या शेतकऱ्याच्या, त्यांनी मग अगोदर फार्मर ID काढणं आवश्यक आहे. मग जवळच्या शेती सुविधा केंद्रामध्ये जाऊन फार्मर ID जनरेट करणं खूप महत्त्वाचं आहे. किंवा मग तलाठी, मंडळ अधिकारी, तुम्ही काय करू शकता, त्यांच्याशी संपर्क साधून फार्मर ID जनरेट करू शकतात. त्यानंतर व्यवस्थित प्रकारे फार्मर ID जनरेट करायचा आहे. आता बऱ्याच जणांनी फार्मर ID जनरेट केले आहे, पण त्यांचे गटाच्या जमिनीचे क्षेत्राचं थोडंसं मिसमॅच झालेलं आहे. बऱ्याच प्रॉब्लेम सध्या आलेले आहेत. त्यांना पोखरा योजनेचाही लाभ सध्या काय करता येणार, घेता येईना. त्यामुळं मग चांगल्या प्रकारचं व्यवस्थित बघून फार्मर ID तुम्हाला काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी तयार करून घ्यायचं आहे. ते शेती सुविधा केंद्रावाल्याला जाऊन सांगायचं आहे. सगळे गट नंबर, त्यानंतर अनेक गावात जमीन असेल तर ते एकत्र करून, आता जमिनीचाच तो काय झालेला आहे, एक फार्मर ID तयार म्हणजे एक नंबर आधारसारखा झालेला असल्या कारणानं तो अत्यावश्यकच आहे आणि कुठंही लागतो. त्यामुळं मग ते महाविस्तार ॲप लॉग इन करण्यासाठी फार्मर IDनी केलं तर लगेचच तुमच्या मग त्या शेतजमिनीला जे फार्मर ID लिंक आहे ना, म्हणजे तयार केलेला आहे ना गटाचा, त्याला लगेच ते अटॅच होतं, लिंक होतं. त्यामुळं मग जे शेतकरी राहिले असतील फार्मर ID काढायचे, त्यांनी तात्काळ काढून घ्या आणि लिंक करा. आणि ज्यांनी महाविस्तार ॲप डाउनलोड केलं नसेल, आता तुम्हाला इथून पाठीमागं भरपूर मोठ्या प्रमाणावर सुविधा मिळाल्या आहेत. मग शेतकरी काय करतात, दुर्लक्ष करतात. इथून पाठीमागं सगळ्या सुविधा मिळाल्या, आता काय गरज आहे महाविस्तार ॲप डाउनलोड करायची, लिंक करायची? तर तसं काही नाही, ते नवीन आणलेलं आहे शासनाने आणि ते तुमच्यासाठी चांगलं उपयोगी आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याविषयी सल्ला त्यात मिळतो. सगळ्या गोष्टी पिकाविषयी सगळी माहिती वगैरे सर्व काय फवारणीचे असतील ते त्या महाविस्तार ॲपमध्ये काय केली आहे, माहिती साठवलेली आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, सल्ला घेऊ शकता. त्यासाठी आहे आणि ते सर्व शासनाने काय केलं आहे, सर्व जेवढे शेतकरी आहेत महाराष्ट्रातील त्या शेतकऱ्यांना ते कंपल्सरीच केलेलं आहे. त्यामुळं मग ते महाविस्तार ॲप तुम्हाला काय करावं लागणार आहे, शेतकऱ्याला डाउनलोड करावाच लागणार आहे. तरच तुम्हाला इथून पुढं सुविधेचा लाभ मिळणार आहे. आता कोणत्याही सुविधा, पोखरा योजनेमध्ये जेवढेसे गावं बसलेले आहेत तेवढ्या गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत सांगितलं जातं की तुम्ही ते महाविस्तार ॲप डाउनलोड करा. आहे का नाही? वेगवेगळे जण त्याचं काय केलेले आहेत, नेमलेले आहेत. त्याच्या साहाय्याने काय केलं जातं, सांगितलं जातं तुम्ही इन्स्टॉल करा म्हणून, तरच तुम्हाला योजनेचा लाभ भेटन असं सांगितलं जातं. ते करावंच लागणार आहे. त्यामुळं मग जे नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल, त्यानंतर PM किसान सन्मान निधी योजना असेल, ह्या
महाविस्तार ॲप जर डाउनलोड नाही केलं तर तुमचा हप्ता स्थगित होऊ शकतो. त्यामुळं महाविस्तार ॲप डाउनलोड करा. त्यानंतर ज्यांचे फार्मर आय डी तयार नसतील त्यांनी फार्मर आय डी तात्काळ तयार करून घ्या, तरच तुम्हाला काय होणार आहे, लाभ मिळणार आहे. PM किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे एकूण 4,000 रुपये मिळणार आहेत. आणि त्यानंतर इथून पुढं ज्या अनुदानाच्या योजना आहेत, शासन जे राबवतं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारच्या जे शेतकऱ्यासाठी योजना देतं, जे अनुदान देतं, त्यासाठी तुम्हाला पीक कर्ज असेल, सर्वच क्षेत्रासाठी लागणारे हे फार्मर आय डी आणि महाविस्तार ॲप इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. ते सर्वच शेतकऱ्यांना करावंच लागणार आहे. त्यामुळं मग सर्व जे शेतकऱ्यांनी अद्याप केलं नसेल त्यांनी तात्काळ आपलं महाविस्तार ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि फार्मर आय डीच्या साहाय्याने ते लॉग इन करायची आहे. सोपी पद्धत आहे. काही शेतकऱ्यांनी मोबाईलच्या साहाय्याने केलं आहे, ठीक आहे, पण परत एकदा फार्मर आय डीच्या साहाय्याने काय करा, लॉग इन करून ठेवा. म्हणजे लगेचच तुमचा फार्मर आय डी, गट नंबर वगैरे त्याला सर्व हे काय होतं अटॅच होतं. ती एक सोपी पद्धत आहे, पण शासनाने सर्व शेतकऱ्यांना ती कंपल्सरी केलेली असल्या कारणानं तुम्हाला ते ॲप्स डाउनलोड करावंच लागणार आहे, तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. ह्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि फार्मर आय डी ॲप हे 100% सर्व शेतकऱ्यांनी डाउनलोड करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला काय होणार आहे, सुविधेचा लाभ मिळणार आहे. तर नसता तुम्ही जर ते डाउनलोड नाही केलं तर तुम्हाला सुविधेपासून तुम्ही वंचित राहू शकतात. आणि ह्या वेळेस आता PM किसान सन्मान निधी योजनेचे जो हप्ता आहे तो बऱ्याच शेतकऱ्याचा काय राहणार आहे, थकीत राहणार आहे. मग काहीचं महाविस्तार ॲप असेल, काहीचा फार्मर आय डी असेल, त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा बँकला आधार लिंक नसेल, अशा भरपूर अडचणी आहेत, असे कारणं आहेत. आणि त्या कारणामुळं बरेच शेतकरी जवळपास 15 ते 20-25% शेतकरी काय होणार आहेत, महाराष्ट्रातले या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळं मग ह्या शेतकऱ्यांनी हे सर्व 2-3 ज्या कामं सांगितलेले आहे शासनाने ते सर्व तात्काळ करून घ्या, तरच तुम्हाला काय होणार आहे, योजनेचा ह्या लाभ मिळणार आहे, हप्ते मिळणार आहेत. नसता तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष करता तर मग शासन तुमच्याकडे काय होत असतं, दुर्लक्ष करत असतं. जे PM किसानचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा मग तुम्हाला काय होणार आहेत, त्यापासून वंचित राहणार आहेत. वंचित न राहण्यासाठी हे सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, करून घ्यायच्या आहेत. धन्यवाद.